जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा असा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे या योजनेअंतर्गत आता 31 मार्च 2026 पर्यंत लाभार्थ्यांना केवायसी करता येणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती, मात्र याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकल्यामुळे या योजनेतील महिला लाभार्थ्यांचे हप्ते येणे बंद झालेले होते आणि यास्तव राज्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते, मात्र अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून ही पडताळणी करण्यासाठी नकार देण्यात आला आणि परिणामी महिला लाभार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करता येणार आहे। याच्या संदर्भातील हे शासन परिपत्रक आपण पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करत असताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा। याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत नसावा। अशा प्रकारचे जे पर्याय होते, हे पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडलेला होता। अशा महिला लाभार्थ्यांना ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा सुधारणा करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ऑनलाईन पोर्टलवरती याच्या संदर्भात आता पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे। ज्या महिला लाभार्थ्यांची दुरुस्ती करायची आहे त्या महिला लाभार्थ्यांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती करता येणार आहे। ही शेवटची संधी असून यापुढे महिला लाभार्थ्यांना या चुकीची दुरुस्ती करता येणार नाही, अशा प्रकारचे निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, महत्त्वाचं हे परिपत्रक आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।